झी 24 तास एक पाऊल पुढे. मध्ये नेहरूंनी 17 वर्ष देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्र सांभाळल्यानंतर भारताच्या आजूबाजूला असणारे देश पहा आणि भारत देश इथली जी लोकशाही आहे ती अधिक बळकट झाली. इथल्या अपोजिशनला त्यांनी बरोबर डेव्हलप केलं. वेळेवरती निवडणुका झाल्याच पाहिजे ते त्यांनी पाहिलं आणि सामाजिक समता देणारी भारतीय संविधान. बिलकुल. म्हणजे तुम्ही तुमचे मुद्दे मांडलेले आहेत. अगदी तुम्ही 5 मुद्दे पूर्णपणे तुम्ही मांडलेले आहेत. जोशी सर बोला. चांदूरकर साहेब मला माफ करतील. त्यांनी मोदी आणि नेहरू यांची जेवढ्या गांभीर्यपणे चिकित्सा केली ती चिकित्सा काही अशोकजी सिंगल यांनी करून ती चिकित्सा करून आणि आपलं मत मांडलं असं घडलेलं नाही. इट वॉज जस्ट ए पासिंग रेफरन्स. मोदींच्या लोकप्रियतेचं वर्णन करताना त्यांनी फक्त नेहरूंचं नाव घेतलं. याच्या पलीकडे नेहरूंच्या धोरणाची आणि मोदींच्या धोरणाची त्यांनी चिकित्सा करून किंवा अगदी विश्लेषण करून काही म्हटलं असं मानण्याचं कारण नाही. आणि तसा विचार केला तर नेहरूंची तुलना आपल्या देशातल्या कोणत्याही नेत्याशी होऊ शकत नाही. नेहरू हे नेहरू होते आणि नेहरूच होते. त्यामुळे तशा प्रकारे तुलना करण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. इट वॉज जस्ट ए पासिंग रेफरन्स. त्याला इतकं गंभीरपणे घ्यायचं का याचा आपण विचार चॅनलवाले घेताय तो आम्ही नाही घेत. नाही मी तुम्हाला फक्त तुलनाविषयी विचारलं होतं. तुम्ही त्यांच्या क्रायटेरियावर गेला. मोदींची हीच खासियत आहे. मागच्या निवडणुकीमध्ये मागच्या विश्लेषणात तुम्ही चांदूरकर स्वतःच बोलला होता की ज्या प्रकारे आपली चर्चा झालेली होती की मोदी हे थेट सोनिया गांधींविषयी बोलतात. मोदी आपल्या पक्षातल्या सुद्धा इतर कुणाचं नाव घेत नाहीत किंवा काँग्रेसमधल्या सुद्धा स्थानिक कुठल्या नेत्यांचं नाव घेत नाहीत. त्यांची थेट सोनिया गांधींची लढत असते. तसाच आता इथे पण प्रश्न येतोय. त्यांनी फक्त पासिंग रेफरन्स दिला. तुम्ही मात्र हे 5 क्रायटेरिया सांगून मोदींची वाट सोपी करून दिली. अप्रत्यक्षपणे अशोक सिंगल जे बोलले त्याचं समर्थन अप्रत्यक्षपणे आता चांदूरकरांनी केलं. ते कसं काय? ते असं की लक्ष्मणराव जोशी बोलल्याप्रमाणे त्यांनी तुलना केली नव्हती. त्यांनी एवढंच म्हटलं की 52 सालची निवडणुकीला ते साक्षीदार होते अशोक सिंगल. त्या निवडणुकीला जसं सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये नेहरू प्रधानमंत्री व्हावेत अशी इच्छा होती तशाच प्रकारची इच्छा आज देशामध्ये लोक व्यक्त करतात. तुमचं सपोजिशन आहे असं अशोक सिंगलांनी म्हटलं. एवढ्या पुरतच त्यांनी तुलना केली होती. हे तुम्ही म्हणून एवढं करून तुम्ही जर का थांबला असतं तर ठीक आहे. पण नेहरू आणि मोदींची कशी तुलना होऊ शकत नाही हे सांगत असताना तुम्ही अप्रत्यक्ष ती तुलना करण्याचा प्रयत्न केला. याचाच अर्थ मोदी 2 मिनिटं जरा मोदी किती लोकप्रिय आहेत. आणि जो आता जोशींनी मुद्दा म्हणजे या जोशींनी जो मुद्दा मांडला ना तो हाच आहे की तुम्ही नाही म्हणत मोदींची दखल या माध्यमातून घेता. याचं कारणच असं आहे की जनतेमध्ये आज मोदी इतके लोकप्रिय आहेत. चांदूरकर साहेब 2 मिनिटं एक बाकी चांदूरकर गांधी नेहरू घराण्याने खूप त्याग केला वगैरे वगैरे देशाकरता वगैरे. अशोकजी मी येतो तुमच्याकडे. आपण काँग्रेसचे पूर्ण करूया. मी येतो तुमच्याकडे. आपण काँग्रेसचे प्रवक्ते आहात त्यामुळे असं बोलणं तुमच्यावर बंधनकारक आहे. इट इज अ फॅक्ट. देशासाठी आहुती दिली नाही काय? असं तुमच्या बीजेपी मध्ये कुणी दिली असेल तर दाखवा ना मला. माझं बोलणं पूर्ण होऊ द्या. ठीक आहे. आणीबाणी नाही ना तुम्ही आणलेली लोकशाही करता. इथे माझं बोलणं बंद नका करूत. त्यामुळे असं आहे की काँग्रेसचे प्रवक्ते असल्यामुळे त्यांच्यावर बोलणं असं बंधनकारक आहे. त्याच्या पलीकडे त्याला काही आपण महत्व द्यावं ना. जनता अशी काही महत्व देते अशातला भाग नाही. आणि नेहरूंची तुलना करायची असेल मोदींची किंवा अन्य कोणाशी तर वेगळा चर्चेचा कार्यक्रम ठेवावा लागेल. त्यांनी जे वर्णन केलं ते ठीक आहे एका मर्यादेपर्यंत. पण नेहरूंच्या विषयी बोलण्यात कसं अनेक गोष्टी आहेत. वानखेडेंना बोलायचं आहे. अशोकजी बोला. असं आहे की नेहरू निर्विवादपणे फार मोठे नेता होते. राईट. त्यात काही दोमत नाही. आणि दुसरी गोष्ट चांदूरकर जे म्हणतात की आम्ही मोदींना काही मानतच नाही हाच मूर्खपणा काँग्रेसला भोवतोय. म्हणून मोदी लगातार निवडणूक लढून तिकडनं जिंकून येतात. त्यांनी जर मोदीला सिरियसली घेतला असता तर यावेळेला गुजरातमध्ये बहुतेक काही रिझल्ट दुसरीकडे म्हणजे उलटे आले असते किंवा काँग्रेसला फेवरेबल आले असते. मी पंतप्रधानासाठी बोलतोय गुजरातसाठी बोलत नाही. तिसरी गोष्ट मी सांगतो. तिसरी गोष्ट ज्या नेहरूंच्या क्वालिटीज तुम्ही सांगितल्या आता ज्या लेख वाचून जे तुम्ही सांगितलं की नेहरूमध्ये ह्या क्वालिटीज होत्या आणि त्या क्वालिटीज प्रमाणे काँग्रेसला चालायला पाहिजे होतं.
राहुल गांधीचं जर जयपूरचं तुम्ही भाषण ऐकलं तर कळेल की या सगळ्या नेहरूच्या क्वालिटीमध्येच काँग्रेस फेल झालेली आहे. ते कशी कुठेही काय त्यांनी आणि शेवटी आज काँग्रेसला आत्मपरीक्षण करावं लागतंय की आम्ही लोकांपासून दूर का होतोय. आत्मपरीक्षण तर करावं का लागतं आज सगळ्यांना. एवढी आठ, एवढी जम्मू स्टेट. काश्मीरमध्ये काटा रुतल्यावर कन्याकुमारीमध्ये आसू येत नाहीत. पण तो काय कारण सत्तेत तर काँग्रेस जायला लागला. नॅशनलिझमची डेफिनेशन सांगितली. पण ते नाही, अस्तित्वात आलेली नॅशनलिझम नाहीये. नाही. त्यांचं म्हणणं आहे. त्याला काय करणार? नाही, नाही, त्यांचं म्हणणं आहे की ज्या नेहरूचं मोठेपणा दाखवला तो आता रिव्होल्युशनमध्ये काँग्रेस चेंज नाही. अशा अहो, पद्धतीचा हे उदाहरण सो चेंज इतकं हा चुकीचं आहे. बाय रिव्होल्युशन नसतो, बाय इव्होल्युशन अहो, असतो. नेहरूंनी तर काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला. तो दुसरा प्रश्न आता तुम्ही काश्मीर हा नका काढू भारताचा भाग त्याच्यामध्ये. व्हावा का नाही व्हावा? तुम्ही आता हे ते नेहरू मला मान्य बोलायला लावू नव्हतं. नका ते. आणि मग पुरा मला नथुराम गोडसेचा इतिहास काय झालं? आपण काय अडचण नाहीये. अहो चांदूरकर अहो गांधी परिवारांनी फार त्याग केला. याचा अर्थ असा थोडी की आता राहुल गांधी पण जबरदस्ती प्राईम मिनिस्टर बनवणार, तुम्ही थोपणार. अरे तुमचं छत्रपती मत आहे शिवाजी ते महाराजांच्या लोकांचं मत पुढ्या नाही. केला. अशोक वानखेडेजी त्यामुळे तुम्ही आता तुम्ही जर जर्नलिस्ट आहात, उदयसिंग तुम्ही महाराज जर्नलिस्ट तुम्ही म्हणून मुख्यमंत्री तुम्ही बनवता. अनालिसिस करा. जनता जी मला- आहे ती जनता आमच्या मताची आहे, जनता तुमच्या मताची नाही आहे. अशोकजी Right down. जनता यांच्या मताची अहो, इतकी त्या आहे मध्ये की उत्तर रायबरेली प्रदेशमध्ये लोकसभा बिहार- आणि क्षेत्रामध्ये त्यामुळे पाच विधानसभा हरले. आता म्हणून तर तुम्हाला 10 वर्ष बाजूला ठेवलंय ना लोकांनी. नाही नाही, अशोकजी आपल्यासारख्या आपल्यासारख्या पत्रकारांची हीच अडचण आहे. मगाशी तुम्हाला भातकळकर म्हणत होते की हे तुमचं वैयक्तिक मत असेल, जनतेला असं वाटत नाही. आता चांदूरकर म्हणतात की हे तुमचं वैयक्तिक मत असेल, जनतेला असं वाटत नाही. दोघंही आपापल्या पक्षाची भूमिका घेऊन त्यांचा असं आहे की जेव्हा पत्रकारांची मतं सूट होतात, ज्या पत्रकारांचा लेख वाचून हे आलेत नेहरूंवर, तो त्यांना सूट होतो. हे तुमचं मत आहे हो, हे तुमचं मत आहे. आगे दिवसभर आपण आता हे कुणाचं मत आहे याच्यावर चर्चा करायला जाऊ काय नको. चर्चेचा विषय नाही पत्रकारासाठी. राहुल मला शेवटी पार्टीचे व्यक्तिगत इश्यू आहेत. आपली वेळ संपत आलेली आहे. अशोकजी मला फक्त एवढंच सांगा की हिंदुत्व आणि विकास या दोन्ही गोष्टींचा संगम साधणारा मोदींइतका दुसरा योग्य नेता सध्या भाजपकडे आहे का, आणि असेल तर तो कोण आहे? हिंदुत्व किंवा जर गोष्टीचा संगम जर तुम्ही घेऊन चालले तर मोदीपेक्षा मोठा नेता भाजपाकडे नाही. ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. आधी लक्ष्मणराव, शेवटी तुम्ही काय सांगाल? हिंदुत्व आणि विकास या दोन्हींचा संगम भाजपला साधायला लागेल हे एकतर तुम्हाला मान्य आहे का? आणि जर असं असेल तर तुमच्या दृष्टीपथात असला कोण नेता भाजपकडे आहे असं तुम्हाला वाटतं? हे जे आपण गृहीत धरतो की हिंदुत्व आणि विकास हे दोन बिंदू आहेत, हे समजण्याचं कारणच नाही काही. हिंदुत्व नाही, पण हे दोन्ही आणि आहेत ना. विकास म्हणजे हिंदुत्व हा तर भाजपचा एकमेकांच्या जुळलेले आहेत. हिंदुत्वाचा विकासाला विरोध नाही आणि विकासाचा हिंदुत्वाला विरोध असण्याचं कारण नाही. नाही, पण त्यांचा त्यामुळे एकमेकांमधला त्या विरोधाविषयी हिंदुत्व आणि मी तुम्हाला विकासामध्ये विचारतच लढाई नाहीये. लावण्याचं काही कारणच नाही असं मला वाटतंय. नाही, पण त्यांच्यातले परस्पर संबंधांविषयीचा हा प्रश्नच नाहीये. या दोन्हींची सांगड घालणारा नेता भाजपकडे कोण आहे असं तुम्हाला वाटतंय, असा माझा प्रश्न आहे. भाजपकडे असे अनेक नेते आहेत. या दोनच नाही तर अनेक राष्ट्रीय मुद्द्यांचा संगम घडवून आणणारे, समन्वय घडवून आणणारे भाजपामध्ये अनेक नेते आहेत. त्यामुळे एका नेत्याची गोष्ट करण्याचं कारणच नाही काही. अनेक नेते आहेत असं तुम्ही म्हणताय. अशोक वानखेडेंना वाटतं की असं अनेक नेते असले तरी सुद्धा मोदी हे दोन्ही गुणांनी युक्त असणारे असे केवळ नरेंद्र मोदी आहेत. त्याच्यामुळे तेच भाजपकडून प्रमोट केले जाऊ शकतात. दोन्ही पक्षांची आपापली मतं आहेत. हिंदुत्व आणि विकास या दोन्ही गोष्टींना घेऊन भाजप चालतं. मी आदर करतो, काही प्रश्नच नाही. बिलकुल. शेवटी आपण आजचा रोखठोक प्रश्न बघूया. आज आम्ही प्रश्न विचारलेला होता, राम भरोसे राहून भाजपला सत्ता मिळेल का? राम भरोसे राहून भाजपला सत्ता मिळेल का असा आजचा रोखठोक प्रश्न होता. याला बघा लोकांनी काय कौल दिलेला आहे. जवळपास 57% लोकांना वाटतंय की होय, राम भरोसे राहून भाजपला सत्ता मिळेल. 36% लोक नाही म्हणतायत, तर 7% लोक तटस्थ आहेत. म्हणजेच लोकांना असं म्हणायचं आहे की भाजपनी राम मंदिराचा मुद्दा असेल, हिंदुत्वाचा मुद्दा असेल, हा लावून धरला तरच भाजप सत्तेवर येऊ शकतो असं बहुतांश लोकांना वाटतंय. या खरं तर अत्यंत गांभीर्याने विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि हा जो पोल आलाय तोही अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवा. आणि तो केवळ भाजपनी नव्हे तर काँग्रेसनी सुद्धा हा मुद्दा अत्यंत गांभीर्याने घेण्यासारखा आहे. कारण निवडणुकीला आता केवळ एक वर्षभर राहिलेलं असताना सुद्धा जनतेच्या मनात काय आहे याचे प्रचंड मोठे आणि अत्यंत सूचक संकेत या पोलमधून मिळत आहेत. तूर्त धन्यवाद सगळ्यांचे आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्णरित्या चर्चा केल्याबद्दल. रोखठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.